नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचविणार आहे. सर्वांना विनंती आहे की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, कारण की बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या की महत्त्वाच्या असणार आहेत तुमच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल. त्या सर्व इथं आपण डिस्कस करणार आहोत. प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली, म्हणजे त्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा भाग 1 भाग 2 भरलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी, आणि जे अद्यापही बाकी आहेत, म्हणजे कसं मला बरेचसे कॉल आले. मी थोडंसं एका गोष्टीचा उल्लेख तुमच्यासमोर इथं करू इच्छितो. थोडं विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून तो महत्त्वाचा आहे मुद्दा. मला बरेचसे कॉल येत आहेत. आजही 2-3 कॉल आले होते आणि आज आहे तारीख बघा 27 तारीख. आजही कॉल आले होते की सर रजिस्ट्रेशन करायचं आहे मला. म्हणजे विद्यार्थ्यांना अद्याप या प्रक्रियेची पूर्णपणे माहिती नाही आहे. शून्य फेरी झाली, पहिली फेरी झाली, वेळापत्रक सांगल्या जातात, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, व्हॉट्सअप चॅनल्स आहेत, शाळेवर माहिती सांगली जात असते. बट तरीही विद्यार्थ्यांना अद्याप या प्रक्रियेचं पूर्ण वेळापत्रक माहीत झालेलं नाही असा अर्थ होतो, कारण की ते आताही विचारत आहेत सर रजिस्ट्रेशन करायचं आहे माझं. म्हणजे ही थोडीशी योग्य बाब नाही आहे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून. ॲटलिस्ट विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे, हे माझं सांगणं आहे. पालकांनी सुद्धा लक्ष द्यावं. प्रक्रिया काय, कोण्या दिवशी काय करायचं, हे सर्व माहिती करून घ्या प्लीज. आणखीन काही महाभाग विद्यार्थी मला असे सापडलेले आहेत की सर ते म्हणतात सर ॲडमिशनला येऊ का. म्हणजे त्यांना हे वाटतं की डायरेक्ट ॲडमिशन आहे. म्हणजे त्यांना काय माहीत नाही, कशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्याच्यापर्यंत चालली माहीत नाही मला. बट अशा गोष्टी आणखीनही सर्रासपणे दिसत आहेत विद्यार्थ्यांमध्ये. या प्रवेश प्रक्रियेचं अज्ञान भरपूर आहे. म्हणून सुरुवातीला मी आता पहिली फेरी झाली, पहिली फेरी संपली, बट त्यामध्ये रजिस्ट्रेशन करणं हे जे आहे 21 मेपासून 26 मेपर्यंत सकाळी 6 पर्यंत चालू होतं. हे भाग 1 भरणं, भाग 2 भरणं आणि महाविद्यालयाचा पसंतीक्रम देणं, हे सगळं काही चालू होतं. कधीपासून 21 मे ते 26 मेपर्यंत चालू होतं. सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत यातल्या. 29 मेला वेळापत्रक नीट लक्षात घ्यावं विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी पहिल्या फेरीसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहेत, भाग 1 भाग 2 भरलेले आहेत, सर्व प्रोसेस पूर्ण केलेले आहेत. भाग 1 लॉक करावा लागतो, भाग 2 लॉक करावा लागतो. लॉक करणे ही प्रोसेस लक्षात घ्या. लॉक करणे हा शब्द लक्षात ठेवा. लॉक केल्याशिवाय तुम्ही त्या फेरीला ग्राह्य धरले जात नाही, हे लक्षात ठेवा. नुसता भाग 1 भरला आणि भाग 2 भरला नाही तरीही तुम्ही प्रवेश फेरीच्या पहिल्या फेरीमध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत. अपूर्ण फॉर्म भरायचा नाही. मी खूप सारे व्हिडिओ बनवलेत. फॉर्म भरताना 3 गोष्टी करायच्या तुम्हाला. रजिस्ट्रेशन, भाग 1 भरणे, भाग 2 भरणे. ह्या 3 गोष्टी पूर्ण झाल्यावर तुम्ही त्या फेरीसाठी ग्राह्य धरले जात असता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता 29 तारखेला काय होणार आहे, 29 तारखेला महत्त्वाचं पहा. इथं बऱ्याच गोष्टी सांगल्यात, बट एक गोष्टची महत्त्वाची मी उल्लेख करतोय. काय, विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये प्रवेशासाठी वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचा तपशील प्रदर्शित करणे आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित करणे. 29 तारखेला ही गोष्ट होणार आहे. काय, जे पहिल्या फेरीमध्ये विद्यार्थी रजिस्टर केले होते, पूर्ण फॉर्म भरले होते, अशा विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांना वाटप केली जाणार आहे. म्हणजे त्या संबंधित कॉलेजमध्ये किती विद्यार्थी पहिल्या फेरीत सिलेक्ट झालेले आहेत याची यादी प्रदर्शित होणार आहे 29 तारखेला. म्हणजे पहिली यादी लागेल. पहिल्या फेरीचा राऊंड झाल्याच्या नंतर जी यादी लागते त्याला पहिली फेरी असं म्हणतात. ती कधी होणार आहे बेटा, कधी होणार आहे ती 29 मेला सकाळी 11 वाजता. ही यादी त्यांच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल, संबंधित शाळांना वाटप केलेली. ठीक आहे. तसेच त्याच दिवशी 29 तारखेलाच काय होणार आहे, कट ऑफ यादी प्रदर्शित होईल. म्हणजे कोणत्या मार्कपर्यंत किंवा कोणत्या टक्केवारीपर्यंतचे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्याची यादी प्रसिद्ध होईल. आणि दुसरी गोष्ट, त्याच दिवशी विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेशसुद्धा मिळणार आहे की तुमची निवड झालेली आहे संबंधित शाळेमध्ये. म्हणून टेक्स्ट मेसेज विद्यार्थ्यांनी त्या दिवशी पाहायचा. नाही जरी आला तर तुम्हाला संबंधित शाळेमधून कॉल येईल. नाही जरी तिथून आला तर तुम्ही स्वतःचा नंबर लागला का नाही ते पाहू शकता. ठीक आहे. 29 तारखेला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ही यादी पाहणं, आणि जर का तुमचा नंबर लागला आहे तर ते 29 तारखेपासूनच ॲडमिशन सुरू राहतील. 6 दिवस जवळपास, सकाळी 12 पासून
सकाळी 11 वाजता यादी लागेल आणि 12 पासून ॲडमिशन सुरू होतील. ते 3 जूनला सायंकाळी 6 पर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू राहणार आहे. हे तारीख लक्षात ठेवा. 29 पासून 3 जूनपर्यंत. 3 जूनच्या नंतर जर तुम्ही आला तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. ती साईट क्लोज होऊन जाते. ठीक आहे. पहा इथं काय दिलं 29 तारखेपासून काय करायचं आहे. वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात सहमत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुढे जा, म्हणजे प्रोसीड फॉर ॲडमिशन प्रक्रिया करायची आहे. विद्यार्थ्यांनी करायची असते ही प्रक्रिया. ठीक आहे. सहमत असल्यास तुम्हाला जर त्या ज्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे ते कॉलेज तुम्हाला जर ॲडमिशनसाठी पाहिजे असेल, तुम्ही सहमत असाल, मला इथं ॲडमिशन पाहिजे असं जर तुम्ही ठरवलं असेल, तर तुम्हाला काय करायचं, तुमच्या लॉग इनमध्ये जायचं. स्टुडंटनं विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचं आहे आणि तुमच्या डॅशबोर्डच्या तिथं जसं आपल्याला रजिस्टर कॅप 1 कॅप 2 असे ऑप्शन दिसणार, तिथं प्रोसीड फॉर ॲडमिशन एक टॅब दिसेल तुम्हाला. त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही सहमती दर्शवायची की मला ॲडमिशनसाठी प्रवेश घेण्यासाठी इथं मी इच्छुक आहे, ही कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. त्याच दिवशी म्हणजे 29 पासून ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी सुरू करायची आहे. पुन्हा मग काय केलं जाते लक्षात घ्या. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मार्क मेमो आणि TC रजिस्टर करताना अपलोड केलेले नाही आहेत, कारण की विद्यार्थ्याकडे नव्हतेच ते. काही जणांनी कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्याची पावती सबमिट केली असेल, किंवा काय सबमिट केलं असेल बघा, तुम्ही वडिलाचं कास्ट सर्टिफिकेट सबमिट केलं असू शकते, किंवा डिक्लेरेशन सबमिट केलं असू शकते. तर ते कागद तुमच्याजवळ सध्याला नाही आहेत, कोणतेच ओरिजिनल स्वरूपात नसतील, तर त्याची कागदाची पडताळणीसाठी वाटप केलेल्या महाविद्यालयात उपस्थित राहणे. आता प्रोसीड फॉर ॲडमिशन केल्याच्या नंतर तुमचे जे काही कागद तुम्ही अपलोड केले होते ते कागद दाखवण्यासाठी तुम्हाला महाविद्यालयात जायचं. ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागला त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि इथं दिलं आहे बघा, पडताळणीसाठी महाविद्यालयात उपस्थित राहणे. पडताळणी म्हणजे नेमकं काय, म्हणजे जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल स्वरूपात उपलब्ध आहेत ते तिथं जाऊन त्या संबंधित महाविद्यालयातील जे काही प्रवेश प्रक्रिया घेणारे स्टाफ असतील त्यांना दाखविणे आणि तिथं जे काही ते विहित शुल्क आहेत ते भरणे आणि तुमचा प्रवेश निश्चित करणे. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो, सर माझ्याकडे कागदपत्र त्या दिवशी नसतील, समजा ओरिजिनल TC नाही आली किंवा मार्क मेमो आणखीन आले नाही आहे 10वीचे ओरिजिनल, तर त्यावेळेस मी काय तिथं व्हेरीफाय काय करायचं आहे दिले ना बघा, इथं पडताळणी करायची म्हणून. ठीक आहे. पडताळणीसाठी मग ऑप्शन आहे बघा. मग आपल्याकडे कागदपत्रच नाही आहे, डॉक्युमेंटच नाही, तर मग आपण पडताळणी कशाची करायची. मग त्या अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला ते संबंधित महाविद्यालयामध्ये अशी सुविधा करून दिली जाईल, किंवा असं सांगल्या जातील की तुमच्याकडून एक डिक्लेरेशन लिहून घेतील, परत ते एका कोऱ्या कागदावर एक फॉर्म अर्ज दाखल करून घेतील, लिहून घेतील, त्याच्यावर तुम्ही स्वाक्षरी करायची, तुमच्या पालकाची स्वाक्षरी करायची आहे आणि ते त्यावेळेस तिथं लिहून घ्यायचं की माझ्याकडे सध्या ओरिजिनल डॉक्युमेंट उपलब्ध नाही झालेले आहेत आणि जेव्हा ते होतील त्यावेळेस मी ते आपल्या महाविद्यालयात सादर करेल. अशा अर्ज स्वरूपात तुमच्याकडे अर्ज लिहून घेतील आणि त्याच्या बेसवर तुम्हाला ते तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देतील. ठीक आहे. ही प्रक्रिया चालणार आहे. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर, उपलब्धच नाही झाले तर, लक्षात येते तुमच्या, ही प्रक्रिया करायची तुम्हाला 29 मे पासून 3 जूनपर्यंत. ठीक आहे. हे झालं बघा वेळापत्रकाकडे नीट लक्ष द्यायचं आहे. आणि 3 जूनच्या नंतर 4 जूनला त्या महाविद्यालयाचं कामकाज चालू राहील आणि दुसऱ्या फेऱ्याचं फेरी जी असणार आहे, ज्यांचा नंबर लागला नाही त्यांचं, त्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक पहा. 5 जूनला दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. म्हणजे दुसरी फेरी कधीपासून चालू होणार आहे, कोण्या तारखेला रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलं त्यांचं रजिस्ट्रेशन कधीपासून चालू होईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 5 जूनच्या नंतर स्टार्ट होतील, करण्यासाठी उपलब्ध होतील. ठीक आहे. आणि किती रिक्त जागा राहिल्या संबंधित शाळेमध्ये ते पण प्रदर्शित केलं जाईल 6 जूनला, कारण की 3 जूनपर्यंत ॲडमिशन होतील. ॲडमिशन झाल्याच्या नंतर त्या संबंधित महाविद्यालयामध्ये किती जागा भरल्या गेल्यात आणि किती जागा रिक्त आहेत याची माहितीसुद्धा तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून पाहता येईल. ठीक आहे. वेळापत्रक नीट लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. आता 29 तारखेला तुम्हाला यादी कशी प्रदर्शित झाल्याच्यानंतर ते कसं पाहायचं ते पण इथं थोडक्यात आपण चर्चा करूया. तर 29 तारखेला तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही 29 तारखेला 11 वाजता यादी प्रदर्शित होईल त्यावेळेस या ऑफिशियल वेबसाईटवर या. ही जी ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला इथं दिसत आहे, कोणती ऑफिशियल वेबसाईट आहे बेटा माहीत आहे सर्वांना, इथं दाखवलं आहे बघा मी, MyFYJC या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. इथं गेल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस स्क्रीनवर दिसायला लागेल. त्या इंटरफेसवर या ठिकाणी तुम्हाला इथं या ठिकाणी 3 लाईन दिसत आहेत, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे.
या पद्धतीनं तुमच्यासमोर होम, सर्च कॉलेज, अलॉटमेंट लिस्ट, वॅकन्सी लिस्ट, कट ऑफ लिस्ट असे काही ऑप्शन दिसायला लागतील. त्या दिवशी तुमच्यासमोर हा ऑप्शन दिसायला लागेल पहा, अलॉटमेंट लिस्ट हे एक टायटल दिसेल. या त्या 3 लाईन्सवर क्लिक केल्याच्यानंतर असा साईड बार दिसेल ओपन होऊन आणि त्यामध्ये अलॉटमेंट लिस्ट हे ऑप्शन दिसायला लागेल तुम्हाला त्या दिवशी 29 तारखेला 11 वाजता. ठीक आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. अलॉटमेंट लिस्ट या वर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसायला लागेल. इथं दिसेल पहा अलॉटमेंट लिस्ट आणि खाली इथं रेड कलरमध्ये एक लाईन दिसते बघा तुम्हाला. काय लाईन आहे? काइंडली आहे बघा ही लाईन. काइंडली एंटर युअर ॲप्लिकेशन नंबर टू फाइंड युअर अलॉटमेंट डिटेल. म्हणजे तुम्हाला कुठं नंबर लागला आहे, कोणा कॉलेजमध्ये नंबर लागला आहे, ही डिटेल पाहण्यासाठी तुमचा इथं ॲप्लिकेशन आय डी इथं एंटर करायला सांगितलं आहे. आता प्रश्न येईल बघा तुमच्यासमोर, ॲप्लिकेशन आय डी म्हणजे काय? ॲप्लिकेशन आय डी मीन्स लॉग इन आय डी. म्हणजे स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी असते त्यांचं जे काय समजा लातूर बोर्डचा असेल तर L065 असं काही ते नंबर असतील तुमचे, तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड जे आपण लॉग इन करण्यासाठी वापरतो ना बेटा, तोच तुम्हाला इथं ॲप्लिकेशन नंबर म्हणून एंटर करायचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच लॉग इन आय डी. फक्त लॉग इन आय डी एंटर करायचा आहे आणि इथं सर्च जे ऑप्शन दिसतं आहे त्यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन आय डी टाकून सर्च ऑप्शनवर क्लिक कराल, या ठिकाणी पहा तुम्हाला दिसत असेल हे ॲप्लिकेशन आय डी दिसतंय, रेफरन्स नंबर 1 आणि हे पूर्ण माहिती अशी तुम्हाला इथं दिसायला लागेल. जिथं तुमचा नंबर लागला याला असं स्लाईड इकडं जर स्लाईड केलं तर आपण या ह्याच्या वरती इथं बाकी बरीचशी माहिती असते. पुढे असं साईडला स्क्रोल करायचं, त्याला साईडला सरकवायचं आणि सरकल्यावर तुम्हाला बाकीची माहिती दिसायला लागेल की तुमचं कॉलेज कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागला. जसं की इथं पहा, हे असं बाजूला स्क्रोल केल्यावर तुम्हाला इथं दिसतंय पहा, इथं स्क्रीनवर अलॉटेड कॉलेज नेम असं तुम्हाला पाहायला मिळेल की तुमचा कोण्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे, ते कॉलेजचं नाव पाहायला मिळेल. आणि जेव्हा कॉलेजचं नाव पाहायला मिळालं, तुम्ही त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन पुढची प्रक्रिया पूर्ण करणे, म्हणजे प्रवेशाची पुढची प्रक्रिया तुम्हाला तिथं जाऊन पूर्ण करायची असते. ठीक आहे, या पद्धतीने तुमचं अलॉटमेंट म्हणजे तुमचा नंबर कुठं लागला ते पाहू शकता. ठीक आहे, बट काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होईल, समजा तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकला आहे, जसं मी इथं एका विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन नंबर दाखवत आहे स्क्रीनवर, हे या पद्धतीनं ॲप्लिकेशन नंबर टाकला आणि त्याला ते एखादं कॉलेज मिळालंच नाही, जेवढे त्याने पसंतीक्रम दिले होते त्याच्या मेरिटमध्ये तो आला नाही आणि त्या मेरिटनुसार त्याला ते कॉलेज मिळालं नाही समजा, तर तुम्हाला तिथं खाली सर्चवर क्लिक केल्याच्यानंतर काय दिसायला लागेल बघा, इथं काही लिस्ट दिसणार नाही, एक मॅसेज दिसायला लागेल. हा पहा, कोणता मॅसेज दिसतोय? अलॉटमेंट नॉट फाउंड. म्हणजे तुम्हाला कसल्याही कॉलेजची यादी इथं पाहायला मिळणार नाही जर तुमचा नंबर लागला नसेल तर. अलॉटमेंट नॉट फाउंड म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही पहिल्या यादीमध्ये सिलेक्ट झालेले नाही आहेत, मग तुम्हाला पुढच्या यादीसाठी परत प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता अशा विद्यार्थ्यांचा ज्यांचा नंबर पहिल्या फेरीमध्ये लागला नाही, म्हणजे त्यांना कोणतंही कॉलेज अलॉट झालं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी पुढे काय करायचं त्यांनी, हे खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे. वेळापत्रक लक्षात घ्यायचं तुम्हाला. पुढच्या फेरीचं दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक 5 तारखेला जाहीर होणार आहे, 5 जूनला. त्या वेळापत्रकाकडे नीट लक्ष द्यायचं आहे, तिथल्या तारखा नीट लक्षात ठेवायच्या आहेत. जेव्हा तुम्ही पुढच्या राऊंडला जाणार आहात, परत रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही आहे, नीट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. भाग 1ही परत भरायची गरज नाही, फक्त भाग 2 तिथं जायचं आणि त्या भाग 2ला तिथं ऑप्शन दाखवेल तुम्हाला. मी कसं करायचं ते आपण लक्षात घेऊया. इथं विद्यार्थ्यांनी आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे. सुरुवातीला लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना इथं पहा वरती कॅप ऑप्शन पार्ट 2 याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये स्ट्रीम अँड मीडियम आहे पहा, चूज ज्युनियर कॉलेज आहे आणि लॉक ऑप्शन फॉर्म. इथं तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्रीम आणि मीडियम तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट केलं आहे, त्याच्यामध्ये जायची गरज नाही आहे. ज्युनियर कॉलेज ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला पसंतीक्रम बदलायचा असेल तर अगोदर जो दिलेला असेल तोच इथं दिसतो खाली तुम्हाला. बट जर का तुम्हाला परत बदलायचं असेल तर तुम्ही परत ह्याच्या बदल करू शकता. नसेल तर इथं सेव्ह चॉईसला क्लिक करायचं आणि पुढे जायचं. इथं दाखवते बघा प्रेफरन्स सेव्हड सक्सेसफुली म्हणून. त्यानंतर परत ते जे तिसरं आहे लॉक ऑप्शन फॉर्म, इथं तुम्हाला जाणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस इथं लॉक करणं आवश्यक आहे. लॉक करणं म्हणजेच तुम्ही पुढच्या फेरीसाठी सहमती दर्शविणे आहे. पहा इथं काय दाखवते, इनकम्प्लीट स्टेटस दाखवते बघा, स्टेटस इनकम्प्लीट दाखवत आहे. आणि इथं डिक्लेरेशनच्या खाली इथं ह्या जो बॉक्स आहे त्यात क्लिक करायचं आहे, म्हणजे त्याला टिक मार्क झालं पाहिजे. आणि खाली मग लॉक ॲप्लिकेशन बघा, ते नसेल त्यावेळेस इथं लॉक दिसत नाही आणि याला क्लिक केल्यावर लॉक ॲप्लिकेशन दिसत आहे. ते लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्सवर क्लिक करायचं आहे.
आणि तुमचा ऑप्शन फॉर्म लॉक झाला सक्सेसफुली, म्हणजे तुम्ही तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी पात्र झालेला आहात. या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी हे स्वतः मोबाईलमध्ये कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि पुढच्या फेरीसाठी सहमती दर्शवायची आहे. धन्यवाद. नमस्कार. इयत्ता 11वीच्या